रामकृष्ण हरी. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि काळ कोणाला सोडत नाही. आपण ज्या गोष्टींच्या मागे धावतोय त्या शेवटी मातीच होणार आहेत, पण जे कधीच संपत नाही ते म्हणजे नाम आणि ज्ञान. आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या धावपळीच्या आयुष्यातला एक पॉज आहे. संतांनी दिलेल्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर पश्चात्तापाशिवाय काहीच उरणार नाही. चला वेळेत जागे होऊया. आज आपण संत चोखामेळा यांच्या एका अत्यंत सुंदर आणि मानवी मनातील भेदाभेदांच्या भिंती पाडणाऱ्या अभंगाचा मनसोक्त आस्वाद घेणार आहोत. संत चोखामेळा हे केवळ एका युगाचे संत नव्हते, तर त्यांनी आपल्या भक्तीतून समाजव्यवस्थेला अत्यंत सौम्य आणि मार्मिक सवाल विचारले. माणसाने माणसाला कोणत्या आधारावर कनिष्ठ मानले? बाह्य सोवळं ओवळं म्हणजेच पवित्रता की अपवित्रता? या प्रश्नांची उत्तरे शोधताना त्यांनी देवाला या साऱ्या मानवनिर्मित चौकटींच्या पलीकडे पाहिले. आजचा हा अभंग आपल्याला खऱ्या अर्थाने आत्मिक शुद्धतेचा मार्ग दाखवतो. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. नीचाचे संगती देवो विटाळला, पाणीये प्रक्षाळोनी सोवळा केला. भावार्थ विश्लेषण. या पहिल्या चरणात संत चोखामेळा यांनी आपल्या काळातील समाजमनावर आणि कर्मकांडांवर अत्यंत मार्मिक शब्दांत प्रकाश टाकला आहे. त्या काळात समाजातील विशिष्ट घटकांना, जातींना अपवित्र किंवा कनिष्ठ मानले जात होते. एखादी कनिष्ठ मानली गेलेली व्यक्ती जर देवाच्या संपर्कात आली किंवा तिच्या स्पर्शाने देवाची मूर्ती अशुद्ध झाली असे मानले जायचे. मग लोक त्या देवाच्या मूर्तीवर पाणी ओतून, तिला धुवून, तिचे स्नान घालून पुन्हा सोवळे म्हणजेच पवित्र करायचे. संत चोखामेळा या ठिकाणी मानवी बुद्धीच्या मर्यादा दाखवून देतात. ज्या देवाने ही सबंध सृष्टी निर्माण केली, जो देव या संपूर्ण ब्रह्मांडाचा पाठीराखा आहे, तो देव एका माणसाच्या स्पर्शाने कसा काय विटाळू शकतो? आणि जर तो खरोखरच विटाळला असेल तर मूठभर पाण्याने त्याला स्वच्छ करून माणूस देवाला स्वतःपेक्षा पवित्र कसा बनवू शकतो? हा माणसाचा अहंकार आणि अज्ञान आहे. देव हा कोणत्याही बाह्य स्पर्शाने अशुद्ध होऊ शकत नाही. पाण्याचे सिंचन करून देवाला सोवळे करण्याचा प्रयत्न म्हणजे माणसाने स्वतःच्या कल्पनेत देवाला आकुंचित करण्यासारखे आहे. सामाजिक संदेश. या पहिल्या चरणातून संत चोखामेळा समाजातील विटाळ आणि बाह्य कर्मकांडाच्या अंधश्रद्धेवर अत्यंत तीव्र प्रहार करतात. समाज जेव्हा एखाद्या माणसाला त्याच्या जन्मावरून किंवा कामावरून तुच्छ किंवा नीच मानतो आणि त्याच्या स्पर्शाने देवालाही विटाळ होतो असे समजून देवावर पाणी ओतून त्याला पवित्र करण्याचा आव आणतो, तेव्हा तो समाजाचा दांभिकपणा असतो. खरी अपवित्रता ही माणसाच्या जन्मात किंवा स्पर्शात नसून त्याच्या बुरसटलेल्या मानसिकतेत आणि पूर्वग्रहात असते. केवळ वरून पाणी शिंपडून किंवा अंग धुवून विचार पवित्र होत नाहीत. हाच मोठा सामाजिक संदेश इथे मिळतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या दैनंदिन जीवनात आपण पाहतो की आपल्या शहरांना स्वच्छ ठेवणारे सफाई कर्मचारी किंवा कचरा उचलणारे कामगार दिवसरात्र कष्ट करतात, परंतु ते जेव्हा सार्वजनिक वाहतुकीत किंवा हॉटेलमध्ये येतात तेव्हा अनेक लोक त्यांच्या शेजारी बसणे टाळतात किंवा त्यांना स्पर्श झाल्यावर लगेच स्वतःच्या कपड्यांना झटका देतात. घरी गेल्यावर आंघोळ करून स्वतःला खूप पवित्र मानतात. पण दुसरीकडे समाजात पांढरपेशा पोशाख घालून फिरणारे, लाच खाणारे, भ्रष्टाचार करणारे किंवा इतरांची फसवणूक करणारे लोक समाजात ताठ मानेने वावरतात आणि देवळात जाऊन देवाला पाण्याचा अभिषेक करतात. ज्या माणसाच्या सेवेमुळे समाज स्वच्छ राहतो त्याला अस्पृश्य किंवा अपवित्र मानणे आणि मनातून भ्रष्ट असलेल्या माणसाला आंघोळ केली म्हणून सोवळे मानणे ही आपल्या समाजातील दांभिकतेची आणि अंधश्रद्धेची दुर्दैवी वास्तविकता आहे. दुसरा चरण. मुळीच सोवळा कोठे तो वोवळा, पाहता पाहणे डोळा जयापरी. भावार्थ विश्लेषण. दुसऱ्या चरणात संत चोखामेळा या सत्याच्या आणखी खोलवर जातात. ते म्हणतात की मुळात परमात्मा हा मुळातच नित्य, शुद्ध, सोवळा आणि पवित्र आहे. तो कधी ओवळा म्हणजेच अशुद्ध किंवा विटाळलेला असूच शकत नाही. परमात्मा हा सर्वव्यापी आहे. तो गुणातीत आणि विकारातीत आहे. याचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांनी डोळ्यांचे अत्यंत सुंदर उदाहरण दिले आहे. आपले डोळे जगातील सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी पाहतात. डोळा एखाद्या घाणेरड्या वस्तूवर पडला म्हणून डोळा स्वतः घाणेरडा किंवा अशुद्ध होत नाही. उलट तो वस्तूचे स्वरूप जसे आहे तसे फक्त पाहत असतो. तसेच देव हा या सृष्टीतील प्रत्येक घटकाकडे, प्रत्येक जीवाकडे समान दृष्टीने पाहतो. तो सर्वांचा साक्षीदार आहे. जशी दृष्टी शुद्ध असते तसाच देवही नित्य शुद्ध आहे. त्याला सोवळे किंवा ओवळे अशा मानवी व्याख्येत अडकवणे पूर्णपणे चुकीचे आहे. सामाजिक संदेश. या चरणातून संत चोखामेळा समानता आणि दृष्टिकोनाची शुद्धता या विषयावर प्रकाश टाकतात. निसर्गाने किंवा ईश्वराने मानवाची निर्मिती करताना कोणालाही जन्मजात सोवळा म्हणजे पवित्र किंवा वोवळा म्हणजे अपवित्र बनवलेले नाही. हा भेद मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी तयार केला आहे.
जसे आपले डोळे सर्वांना समान दृष्टीने पाहतात, डोळ्यांच्या पाहण्यात कधीही भेदभाव नसतो, अगदी तसाच सामाजिक दृष्टिकोन माणसाने ठेवायला हवा. माणसाचे मूल्य त्याच्या जन्मावरून नाही तर त्याच्या अंतरंगावरून ठरले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले रक्तदान शिबिर किंवा वैद्यकीय आणीबाणीचा प्रसंग. जेव्हा एखाद्या रुग्णालयात एखाद्या अपघातातील पीडित व्यक्तीला रक्ताची तातडीची गरज असते, तेव्हा रक्ताच्या बाटलीवर त्या रक्तदात्याची जात, धर्म, सोवळे वोवळे किंवा सामाजिक प्रतिष्ठा लिहिलेली नसते. तिथे फक्त रक्ताचा गट पाहिला जातो. एका तथाकथित उच्च जातीच्या किंवा श्रीमंत माणसाच्या शरीरात एका सामान्य कष्टकऱ्याचे किंवा कोणत्याही धर्माच्या माणसाचे रक्त धावते आणि त्याचा जीव वाचतो. निसर्गाने किंवा रक्ताने कधीच भेदभाव केला नाही. मग आपण समाजातील माणसांना पाहून भेदभाव का करतो? आपल्या दृष्टीतील हा भेदभाव पुसणे म्हणजेच खरा सामाजिक विवेक आहे. तिसरा चरण. सोवळ्यांचे ठाई सोवळा आहे, वोवळ्या ठाई वोवळा का नर आहे. भावार्थ विश्लेषण. तिसऱ्या चरणात संत चोखामेळा यांनी अत्यंत तार्किक आणि विचार करायला लावणारा प्रश्न विचारला आहे. जर मानवी समाजाने मानलेल्या पवित्र किंवा सोवळ्या लोकांसाठी देव सोवळा आहे, तो त्यांच्या पूजा अर्चनेत प्रसन्न होतो, तर मग ज्यांना समाजाने ओवळे किंवा अपवित्र ठरवले आहे, त्यांच्यामध्ये तोच देव का असू शकत नाही? ईश्वर हा जर भूतमात्राच्या ठाई वसलेला आहे, तर तो केवळ एकाच वर्गाचा किंवा एकाच प्रकारच्या लोकांचा कसा असू शकतो? सोवळ्या ओवळ्याच्या सर्व मर्यादा माणसाने स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केल्या आहेत. निसर्गाने किंवा ईश्वराने असा कोणताही भेद केलेला नाही. वारा सर्वांना समान हवा देतो, सूर्य सर्वांना समान प्रकाश देतो आणि पाणी सर्वांची तहान भागवते. मग देवच फक्त सोवळ्या लोकांचा आणि ओवळ्या लोकांपासून दूर कसा असू शकेल? देव हा सर्वांच्या ठिकाणी सारखाच वास करतो. तो जितका कर्मकांडी लोकांमध्ये आहे, तितकाच तो उपेक्षित आणि निष्पाप भावाच्या लोकांमध्येही आहे. सामाजिक संदेश. या तिसऱ्या चरणातून संत चोखामेळा समाजातील दुटप्पीपणा आणि असमानतेची दरी यावर बोट ठेवतात. जर समाजात स्वतःला पवित्र किंवा श्रेष्ठ मानणारा वर्ग स्वतःच्या चौकटीत राहतो, तर तथाकथित अपवित्र मानल्या गेलेल्या घटकाला समाजात सन्मानाने जगू का दिले जात नाही? एकाला सर्व अधिकार आणि दुसऱ्याला जन्मापासूनच हीनतेची वागणूक हा असमतोलाचा प्रकार का? समाज जेव्हा काही लोकांना कायमस्वरूपी दुय्यम स्थानावर ढकलतो, तेव्हा तो एका मोठ्या सामाजिक अन्यायाला जन्म देतो. प्रत्येकाला आपापल्या अस्तित्वाने आणि सन्मानाने जगण्याचा समान अधिकार आहे, हा संदेश इथे दिला आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या शिक्षण प्रणालीत आणि रोजगाराच्या ठिकाणी अजूनही दिसणारी विषमता हे याचे मोठे उदाहरण आहे. आजच्या आधुनिक युगातही काही ग्रामीण किंवा शहरी भागात विशिष्ट वस्त्यांमधील किंवा सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील मुलांना शाळा महाविद्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी नकळतपणे वेगळे पाडले जाते. भाड्याने घर देताना आजही माणसाची जात किंवा खाण्यापिण्याच्या सवयी पाहून नकार दिला जातो. जे लोक स्वतःला सुशिक्षित आणि सुसंस्कृत मानतात ते स्वतःच्या आलिशान सोसायट्यांमध्ये राहतात, पण इतर घटकांना मात्र त्याच सोसायट्यांमध्ये किंवा क्षेत्रात समान हक्काने येऊ देत नाहीत. ही दुटप्पी मानसिकता आजही आपल्या समाजात टिकून आहे आणि ती दूर होणे अत्यंत गरजेचे आहे. चौथा चरण. चोखा म्हणे देव दोहीच्या वेगळा, तोची म्या देखीला दृष्टीभरी. भावार्थ विश्लेषण. अभंगाच्या अंतिम आणि अत्यंत महत्त्वपूर्ण चरणात संत चोखामेळा सर्व संघर्षांचा आणि वादांचा शेवट करतात. ते ठामपणे सांगतात की देव हा सोवळे आणि ओवळे या दोन्ही संकल्पनांच्या पूर्णपणे पलीकडे आहे. तो या दोन्ही चौकटींमध्ये सामावणारा नाही. जोपर्यंत माणूस पवित्रता आणि अपवित्रतेच्या उच्च आणि नीचपणाच्या अहंकारात अडकलेला असतो, तोपर्यंत त्याला ईश्वराचे खरे स्वरूप कधीच समजणार नाही. संत चोखामेळा म्हणतात की मी या दोन्ही मानवनिर्मित संकल्पनांचा त्याग केला आहे. मी देवाला कोणत्याही बाह्य कर्मकांडात किंवा जातीपातीच्या समीकरणात शोधले नाही, तर मी त्याला अत्यंत शुद्ध निष्काम भक्तीच्या माध्यमातून पाहिले आहे. म्हणूनच मला त्या परब्रह्माचे खरे, अमूर्त आणि अतिशय सुंदर स्वरूप प्रत्यक्ष डोळे भरून अनुभवता आले आहे. ईश्वर हा केवळ आणि केवळ भावाचा भुकेला आहे. जिथे निस्सीम प्रेम आणि भक्ती असते, तिथे देव प्रकट होतो. त्याला सोवळ्या ओवळ्याची किंवा कोणत्याही बाह्य अवडंबराची मुळीच गरज नसते. सामाजिक संदेश. अभंगाच्या शेवटच्या चरणात संत चोखामेळा यांनी सर्वसमावेशकता आणि मानवता धर्म याचा सर्वोच्च सिद्धांत मांडला आहे. ईश्वर किंवा खरी मानवता ही मानवाने निर्माण केलेल्या सोवळे वोवळे, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ या सर्व मानवनिर्मित भेदांच्या पलीकडे आहे. जो माणूस या क्षुद्र भेदभावांच्या वर उठून सर्वांकडे मानवतेच्या दृष्टीने पाहतो, त्यालाच खऱ्या सत्याचे आणि ईश्वराचे दर्शन होते. धर्म, परंपरा आणि प्रथा यांच्या नावाखाली माणसांमध्ये दरी निर्माण करण्याऐवजी सर्व मानवांना एक समान मानणे हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जसे की पूर, भूकंप किंवा कोरोना महामारीच्या वेळी समाजात दिसलेली मानवता ही या सिद्धांताचे जिवंत उदाहरण आहे.
जेव्हा नदीला पूर येतो किंवा शहरात मोठी आपत्ती येते तेव्हा वाचवणारा सैनिक किंवा मदत करणारा स्वयंसेवक बुडणाऱ्या माणसाची जात, धर्म किंवा त्याचे सोवळे वोवळे विचारत नाही. मदतीचा हात देणारा माणूस आणि मदत घेणारा माणूस या दोघांच्याही मनात त्यावेळी केवळ जीव वाचवणे हाच एक धर्म असतो. तिथे कोणतीही जात किंवा भेद शिल्लक राहत नाही. तीच खरी ईश्वरी शक्ती आणि तीच खरी मानवता आहे जी आपल्या सर्वांमध्ये कायम जिवंत राहिली पाहिजे. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजची युवा पिढी ही आधुनिक तंत्रज्ञानस्नेही आणि विज्ञाननिष्ठ आहे. पण आजही आपल्या समाजात जात, धर्म, भाषा, रंग, आर्थिक परिस्थिती किंवा विचारसरणीच्या आधारे लोकांना कमी जास्त लेखण्याची प्रवृत्ती दिसून येते. संत चोखामेळा यांचा हा अभंग आजच्या तरुणाईला एक अतिशय क्रांतिकारक आणि विचार करायला लावणारा संदेश देतो. माणसाची ओळख त्याच्या जातीवरून, कपड्यांवरून किंवा तो पाळत असलेल्या बाह्य प्रथांवरून होत नसते. माणुसकी आणि अंतःकरणाची शुद्धता हीच खरी पवित्रता आहे. तरुणांनी बाह्य सोवळ्या ओवळ्याच्या किंवा काल्पनिक उच्च नीचतेच्या चौकटी मोडून काढल्या पाहिजेत. सृष्टीचा नियम सगळ्यांसाठी एकच आहे. ऊन, वारा, पाऊस आणि निसर्ग जसा सर्वांसाठी समान असतो तसेच ईश्वराच्या किंवा या विश्वाच्या नजरेत सगळे समान आहेत. समाजाने निर्माण केलेल्या पूर्वग्रहांच्या चष्म्यातून जगाकडे न बघता डोळ्यांसारखे निष्पक्ष होऊन जगाकडे पाहायला शिका. माणूस कोणत्याही वातावरणात किंवा परिस्थितीत वाढला असला तरी त्याच्यात बदलण्याची आणि उच्च विचार आत्मसात करण्याची क्षमता असते. कोणालाही अपवित्र किंवा अयोग्य ठरवून दूर सारण्याऐवजी त्याला सोबत घेऊन पुढे जाणे हीच खरी प्रगत विचारसरणी आहे. देव किंवा यशाचे खरे अधिष्ठान कोणत्याही अंधश्रद्धेत किंवा कर्मकांडात नसून ते माणसाच्या कर्मात आणि विचारात असते. जेव्हा तुम्ही भेदभावाच्या पलीकडे जाऊन सर्वांशी प्रेमाने आणि समानतेने वागता तेव्हाच तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ आणि ईश्वराचे खरे रूप समजते. थोडक्यात सांगायचे तर संत चोखामेळा यांनी शेकडो वर्षांपूर्वी तरुणाईला समता, बंधुता आणि विवेकवादाचा जो मार्ग दाखवला होता तो आजही तितकाच जिवंत आणि मार्गदर्शक आहे. समाजात समानता आणणे आणि प्रत्येकाला सन्मानाने जगू देणे हीच आजच्या युवा पिढीची खरी जबाबदारी आहे. धन्यवाद श्रोतेहो. अशा प्रकारे संत चोखामेळा यांनी या अभंगातून बाह्य कर्मकांडांवर आणि अस्पृश्यतेच्या कल्पनेवर कठोर प्रहार केला आहे. माणसाने मनाची शुद्धता जपावी, अंतःकरणातील भाव पवित्र ठेवावा, तरच खरा परमेश्वर प्राप्त होतो. बाह्य शरीराला पाणी लावून किंवा सोवळे पाळून देव भेटत नाही, तर सर्व भूतमात्रांमध्ये एकाच ईश्वराला पाहण्याची दृष्टी जेव्हा लाभते तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या ईश्वराचे दर्शन घडते. हाच मोलाचा उपदेश या अभंगातून आपल्याला मिळतो. सहजासहजी मिळत नाही ती संतकृपा आणि सहजासहजी सुटत नाही ती विठ्ठल ओढ. संतांची वाणी म्हणजे निव्वळ अक्षरे नाहीत, तर ती काळजावर पडलेली अथांग भक्तीची थाप आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून आम्ही शब्दांचा बाजार नाही तर विचारांचं लेणं मांडतोय. ज्यांना ही ओढ मनापासून वाटतेय त्यांनीच सोबत या. कमेंटमध्ये विठ्ठल या नामाचा गजर करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.